नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला। दिघा, ऐरोली, कोपरखेरणे, वाशी, नेरूळ आणि बेलापूरमध्ये जोरदार पाऊस। पुन्हा नागरिकांचे हाल होण्याची शक्यता। मुंबई नाशिक महामार्गावर आजही पुन्हा वाहतूक कोंडी। ब्रिजच्या कामामुळे गेल्या आठवड्याभरापासून नागरिकांना प्रचंड मनस्ताप। पुण्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता। सकाळपासून शहरामध्ये हलका पाऊस, मात्र अजूनही अपेक्षित पाऊस नाहीच। सिंधुदुर्गातल्या फोंडा घाट मार्गे कोल्हापूर वाहतूक अखेर आजपासून सुरू। गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे बंद होती वाहतूक। महाबळेश्वरमधील पाचगणी शहराला पाणी पुरवठा करणारा वेण्णा तलाव ओव्हरफ्लो। शहराचा पाणी प्रश्न मिटला, नागरिकांमध्ये समाधान। साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट। पंढरपुरातील दर्शन रांगेमध्ये भाविकांना धक्काबुक्की करणाऱ्या सुरक्षा रक्षकाचं निलंबन। पूजा खेडकर यांच्या आई आणि वडिलांविरोधात गुन्हा दाखल। पिस्तूल रोखल्यासह इतर आरोपांखाली गुन्ह्याची नोंद। मंगरुळपीर तालुक्यातल्या समृद्धी महामार्गावरील टोल कॅबिनमध्ये चक्क साप। कर्मचाऱ्यांची उडाली धांदल। अमरावतीमधील 2 चिमुकल्यांचा कॉलरामुळे मृत्यू। पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे गावकऱ्यांना दूषित पाण्याचा पुरवठा। प्रशासनानं चिमुकल्यांचा बळी घेतल्याचा गावकऱ्यांचा आरोप। पुण्यात पत्नीचा खून करून तिने गळफास घेतल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार। सहकारनगर पोलिसांकडून मारेकरी पतीला अटक। तुकाराम महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण संपन्न। नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी गर्दी। अकलूज नगरीत हरिनामाचा जयघोष। ऐन आषाढी वारी दरम्यान पंढरपुरात सुरक्षा रक्षकाकडून भाविकाला धक्काबुक्की। भाविकांनी नोंदवला निषेध। कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी सुमारे 1.5 कोटी रुपयांचं दान। 2 दिवसांपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसमोर एकूण 12 दानपेट्यांची मोजणी।